ते सगळे क्लीनअप करत आहे. तर त्याचं मेन कारण हेच होतं की पहिलं तर आपल्या नेचरसाठी काहीतरी आपलं देणं लागतं आणि आपणच कुठेतरी हा केलेला कचरा आहे. म्हणजे फिजिकली आपण नाही केला तरी आपण ह्युमन बीइंग्सने केलेला कचरा आहे. तर ते आपली कुठेतरी जबाबदारी असते नेचरकडे. नेचर आपल्याला एवढं काय देतं, आपल्याकडे एवढे चांगले बीचेस वगैरे आहेत, आपण मुंबईमध्ये राहतो. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा बीचवर येतो तेव्हा आपण मजा करतो, मस्ती करतो, पण आपण येताना जे आपण खायला प्यायला घेऊन येतो तो कचरा आपण परत न्यायला पाहिजे परत जाताना आपल्यासोबतच. बिकॉज आपण कुठेतरी तो आता इथे सोडून जाऊ तो परत त्या पाण्यात जातो आणि तेच पाणी नंतर आपल्याला बाहेर येतं, तेच समुद्र बाहेर फेकतो आहे. त्यामुळेच हा जो इथे झालेला कचरा आहे तो मला वाटतं की नाही झाला पाहिजे आणि त्यासाठीच आपण ही बीच क्लीनअपची ड्राईव्ह पण ठेवलेली आहे. प्लस त्याने अजून एक गोष्ट वाढेल की हा आपला फर्स्ट प्री इव्हेंट आहे जो उद्योजकचा. त्याने आपले जे न्यू व्हॉलेंटियर्स आहे, आता इथं तुम्ही बघू शकता की आपले न्यू व्हॉलेंटियर्स ओल्ड व्हॉलेंटियर्स सगळे एकत्र एक टीमसारखे काम करत आहे. तर त्याने पहिलं तर त्यांच्यामध्ये जे बॉन्ड बिल्डिंग होते किंवा जे म्हणजे आईस ब्रेकिंग होते ते ॲज अ चेअरपर्सन बघून खूप चांगलं वाटतं आहे. कारण हेच आपली फॅमिली उद्या एकत्र मिळून काम करणारे कॉलेजमध्ये आहेत इव्हेंट करायला. तर तेव्हा त्यांच्यामध्ये बॉन्ड जर चांगले असतील तर तेव्हा आपण बाहेरून येणारे जे कॉलेजेस आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने आपण एंटरटेन करू शकू आणि आपला इव्हेंट एक ग्रँड लेवलवर होईल असं मला वाटतं. पण मगाशी बघितलं की आपल्या उद्योजकच्या व्हॉलेंटियर्सने इथे जवळच ती मूर्ती होती गणपती बाप्पाची, ती मूर्ती आपण पाण्यातून काढून त्याला बाहेर नेऊन सेफली ठेवलं आहे. बट आता जसं आपण बघतोय की ही मूर्ती खूप मध्ये आहे पाण्याच्या, तर आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही हो. आणि ह्या मूर्त्या त्याच आहेत ज्या जास्त डीप जाऊन त्यांचं विसर्जन नाही केलं आहे आणि त्या शॅलोमधूनच बाहेर आलं, त्यांना सीने बाहेर फेकलेलं आहे. तर असं ते बघायलाच ॲक्च्युली खूप खराब वाटतं आहे की गणपती बाप्पांचं असं एकतर आपण नेहमी बोलतो की गणपती बाप्पा नेहमी सरळ असले पाहिजे, असं झोपून कधी न्यायचं नसतं. बट आता त्यांच्या विसर्जनानंतर त्यांची मूर्ती अशी खाली पडलेली आहे, तर ते बघून खरंच खूप खराब दिसतं आहे. बट आपल्याकडे साधन नाही आहे ती तिथपर्यंत जाण्याचं. तर मी आपल्या ब्लॉग थ्रू सगळ्यांना हेच सांगेल की जेव्हा पण तुम्ही परत विसर्जन कराल किंवा काही असेल तेव्हा प्लीज त्यांचं नीट आतपर्यंत डीपमध्ये जाऊन विसर्जन करा, नाहीतर ते तसंच होणार की परत तुम्ही शॅलोमध्ये टाकून तुम्ही जाल आणि ते मूर्त्या परत बाहेर येतील. तर ते बघायला खूप खराब वाटते काय. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, तुम्ही सकाळी सकाळी आलात. उद्योजकासाठी तुमची सिरियसनेस दिसते याच्याने. मला खूप लोकांनी मेसेज पण केलेले की आमचं हे आहे किंवा मला कुठे जायचं आहे वगैरे, पण तरी पण ते लोक आले तर ते बघून छान वाटतं आहे. तर मला आता फक्त एवढं सांगा एक की तुम्हाला कसं वाटलं तुम्ही आज जो बीच क्लीनअप केला. कारण मी मगाशी खूप लोकांनी इंटरॅक्ट केलं तेव्हा ते लोक फर्स्ट टाईम बीच क्लीनअप करत होते किंवा त्यांना म्हणजे त्यांनी पण त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले. बट असं ओव्हरऑल एक सांगा की तुमचं काय होतं, कोणाला पर्सनली समोर येऊन बोलायचं असेल तरी ते बोलतं. अरे बोला, अरे लावले ना. आता पुढचे मी तुम्हाला सांगतो 3 ते 4 महिने आपल्याला ही चेहरे बघायचे एकमेकांचे आणि कामं करायची आहेत. बोल ना, कोणी पण बोला, सगळे बोलू. सो फर्स्ट टाइम माझं बीच क्लीनअप होतं. सो ओव्हरऑल खूप मजा आली आणि एक गोष्ट रिअलाईज झाली, आपण थेरॉटिकली फक्त आन्सर्समध्ये लिहितो बीच क्लीनअप, आज प्रॅक्टिकली करून ते खूप काही केल्यासारखं वाटलं. एन्व्हायरमेंटला थोडं कॉन्ट्रीब्युशन. थँक्यू. एक सिंपल कन्सेप्ट आहे, दरवेळीप्रमाणे आता जशी फॉलो होते. आम्ही जेवढे पण आता आहे त्यामधले अर्धे आमचं राष्ट्रीय इयर आहे त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये सगळीकडे. तर इथून पुढे जे सांभाळायचं आहे ते इकडे जो क्राऊड आहे तो असं म्हणता येईल की डायरेक्ट हा उद्याचा उद्योजक आहे. इकडून पुढचं आहे ते तुम्हाला सांभाळायचं जे काय आहे. आम्ही आता इकडून आता पुढच्या वेळी पण अर्धे चेहरे असतील अर्धे नसतील, तर ते असतं दरवेळी. आता आमच्यामध्ये पण देखील असं आम्ही सांगू शकत नाही, बट खूप सारे चेहरे असे आहेत ते इथे म्हणजे उपस्थित नाहीत आणि काय काय नाहीच आहेत. तर ते एक असतं. तर तुम्ही आता बोलाल तर पुढे पण तुम्हाला ते करता येईल. तर त्यामुळे आता जर तुम्ही येऊन इथे तुमचं मनोगत व्यक्त केलं किंवा तुमचे विचार सांगितले काय असं असेल तर ते तुम्हाला देखील कम्फर्टेबल पडेल पुढे देखील आणि बोलायला पण तुम्हाला इतरांचे आता मोस्टली आपण तर इंटरॅक्शन करतो तर त्यासाठी पण तुम्हाला फायदा होईल. तर असं लाजू असं नका, तसे मित्रमैत्रिणीशी बोलतात असं तसंच बोला. पहिलं वर्ष आहे आणि मी पहिल्यांदा बीच क्लीनअप करतो. तर हे आता मी पहिल्यांदा करतो म्हटलं मला एकदम नवीन वाटतं आणि
खूप जणांचं मला सहाय्य वाटतंय की जसं की रोहन दादा म्हणजे एकदम आपले चीफ पर्सन आहेत त्यांनी पण सहकार्य केलं. जसं आपली उद्योगाची पूर्ण टीम आहे, आपण सगळे आहोत ते एकदम आपण केलं, त्यामुळे आपण खूप असा आनंद वाटतो आणि आपण सगळं काम नीट करतो. त्यामुळे आता आपण पुढे असं सहकार्य करू आणि रोहनला पण असं वाटतं सहकार्य करायला. आता म्हणजे नातं ते खूप जुनं आहे, सुरुवातीपासूनच खूप आहे, जुनं आहे. सुरुवातीपासूनच. पण आता ह्या एकाच वर्षात आपलं हे दुसरं कोलॅब आहे NSS आणि उद्योजकचं. तर त्याबद्दल तुला ॲज अ GS कसं वाटतं? मला फार खूप छान वाटतं आहे, कारण फक्त एक कोणता कॉलेजचा ग्रुप किंवा असं NSS किंवा NCC असं म्हणजे बघितलं तर स्ट्रिक्ट आहे किंवा असं कम्प्लिटली रूल्स फॉलो करतं आणि करतं कॉलेज वाईज सगळं चालतं. पण फक्त कॉलेज वाईज न करता काय म्हणतात आपण दुसऱ्यांचा दृष्टिकोन विचार करून बाकीच्यांचं पण मदत करायला जातो. तेच आपण उद्योजकमध्येही करतो, फक्त एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन. तर मग सगळं हे खूपच जास्त फॅमिली म्हणजे फ्रेंडली खूप वाटतं. खरं तर जेवढे पण NSSचे इकडे आले आहेत व्हॉलेंटियर्स म्हणजे अर्धे जण नवीन असतील आणि अर्ध्यांना मी देखील ओळखायचो, पण ते चेहरे NSSमध्ये देखील कमी दिसतात खूप. तर त्यांना देखील थँक्स, तुम्ही वेळ काढून आला तेवढे. आणि तसं तर पहिल्यापासूनच सहकार्य आलं आहे NSSचं आणि इथून पुढे देखील नक्की होईल आणि करू देखील. तर थँक्यू वरद, तू देखील हे सगळं केल्याबद्दल. एक गोष्ट मी NSS बद्दल बोलेन. आपलं दरवर्षी एकच बीच क्लीनअप होतं, पण NSS आपल्या कॉलेजचं असं आहे की त्यांचं वर्षभर बीच क्लीनअप चालू असतं. गणपती विसर्जनच्या नंतर असू दे की गणपती विसर्जनच्या आधी, देवीच्या विसर्जनानंतर असू दे की देवीच्या विसर्जनानंतर, आंबेडकर जयंतीला क्राऊड कंट्रोलिंग असते. मुंबई पोलीससोबत आपले NSS व्हॉलेंटियर्स खांद्याला खांदा लावून त्यांना सपोर्ट करतात. तुम्ही जरी येऊन कधी बघाल इथं शिकायला गेलं तिथं खूप प्रचंड अशी गर्दी असते. ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे NSSचा वर्षभर पूर्ण ॲक्टिव्हिटीज असतात. मग NSSचा खूप मेजर रोल आहे. त्यामुळे यावर्षी आपलं एकदा कोलॅब झालंच आहे श्रीमान दादासोबत. त्यामुळे यावर्षी आपण असं ठरवलं की जो सोशल वर्क जर असेल आणि सोशल वर्कमध्ये जर पहिला मान असेल तर आपल्या कॉलेजचे NSS युनिट्स आहेत. कारण का जर तुम्ही इकडे बघाल तर दर हफ्त्याला म्हणजे महिन्यातनं 2-3 बीच क्लीनअप होतच असतात. आणि NSS सोबत जर तुम्ही आजच्या ब्लीच क्लीनअपबद्दल बोलायचं झालं तर आज जेव्हा आम्ही ती शेवटची मूर्ती आणली, जो बाप्पा आपल्याला 10 दिवस आहे ना, तिथे ज्या बाप्पाच्या डोळ्यातनं आपल्याला 10 दिवस हास्य दिसतं ना त्या मंडपात, त्या मुखरमध्ये, ते आज आम्हाला तिकडनं जी तेव्हा ती मूर्तीनं ते डोळ्यात रडू दिसतं. त्यामुळे एक माझी सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की पुढच्या वर्षी शॅडू मातीचे जे गणपती असतात ते उपयोग तुम्ही त्याचा प्रमोट करा. आणि एक चांगुलपणाची दुसरी बाजू आहे ना, ही आज आपल्याला बघायला दिसते की आपण लांबून दिसून बघतो, आपण लांबून फिरतो, पण एक आपण जवळ जातो ना त्याच्यात आपल्याला कळतं की यार किती कचरा त्यांनी आपल्या ह्याच्यात सामावून घेतलं. आता तुम्ही तिथे साप बघितला, तो साप कुठला प्राणी जर त्यांनी खाल्ला असता ना तर तो मेला नसता, तो तिथं आपला तिकडे फिरत बसला असतं. पण त्यांनी नक्कीच प्लास्टिक वगैरे काहीतरी खाल्लं असेल, त्यामुळे त्याला आज आपल्याला रेस्ट इन पीस आपल्याला दफनवायला वगैरे लागलं आहे आपल्याला त्यासाठी. तर सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. टीम लिडर्सनी जे अपॉइंट केलेले त्यांनी आपल्या ग्रुपला धरून चालले, तर ते टीम स्पिरिट सगळ्यांमध्ये दिसून येत होती. आता पिशव्यांचं थोडं आपलं प्रॉब्लेम झाला की पिशव्या फाटल्या किंवा पिशव्या कमी पडत होत्या किंवा पिशव्या इकडे तिकडे जात होत्या, तर सगळ्यांनी कॉपरेट केलं. चल ही मला पिशवी दिली तर मी ह्याच्यातच टाकणार, तू ह्याच्यात टाकून, असं कुणी काही केलं नाही. एकमेकांच्या पिशव्यांमध्ये टाकलं, म्हणजे एक कोलॅबरेटिव्हली टीम वर्क दिसून आलं ह्याच्यात. तर सगळ्यांनी खूप छान प्रकारे काम केलं. हीच अपेक्षा आहे. एक ॲक्टिव्हिटी घेण्याचं हेच कारण होतं आणि वेगळे ग्रुप वाढायचं हेच कारण होतं की वेगवेगळ्या लोकांसोबत आपण भेटू, बोलू. कारण का काही लोक असे पण होते की मी एकटाच आहे, मी कसा येऊ एकटा. कारण का सगळ्यांच्या मनात असं असतं की यार मी एकटा आहे, माझ्यासोबत कोण नाही, मग तिकडे गेल्यानंतर माझं काय होईल. तर उद्योजकमध्ये ना हेच आपण ब्रेक करतो की आपण एकटे येत नाही. ते जरी तुम्ही एकटे आलात नाही तर जाताना तुम्ही कधीच एकटे जात नाही. माझं पर्सनली सांगायचं, जेव्हा मी FYला आलो होतो ना, तर मी इथे राहत नाही, म्हणजे मी खूप लांबचा आहे, दुबई वगैरे झालं आहे, महाराष्ट्रातलंच आहे. पण जेव्हा मी आलो येताना मी एकटाच आलो, पण आज माझ्यासोबत 4 खांदे आहेत. 4 खांदे आहेत, काय झालं तरी. तर एक फॅमिली म्हणून उद्योजकमध्ये आपण आलात. थँक्यू सगळ्यांना, NSSसाठी आणि आपल्या उद्योजकसाठी एकदा जोरदार आहे. आज बीच क्लीनअप केला इथे, सर्वांचा मोटिव्ह हा होता की आपण इथे झालेली ती घाट किंवा इथे झालेले जे विसर्जनानंतर जे निर्माल्य होतं, ज्या गोष्टी होत्या, ज्या प्रॉपर ठिकाणी पोचायला हव्या होत्या त्या पोचलेल्या आहेत. आज आपले सहकारी जे आपल्याला लीड करत होते, जसे की रोहन, कौशल आहे, राज आहे, यांनी आपल्याला खूप चांगलं गायडन्स केलं आता आणि पुढेही करणार आहेत या उद्योजकच्या. बस मी 2 शब्द एवढेच बोलतो की त्यांनी आम्हाला असंच सपोर्ट करावा पुढे. असा होता गाईज आजचा आपला पहिला प्री इव्हेंट. तुम्ही बघू शकता मागे आपल्या सगळ्या व्हॉलेंटियर्सने मेहनत करून जसं आपण सकाळी आलेलो आणि आता डिफरन्स किती दिसतोय तुम्हाला, किती आपला बीच साफ झाला आहे. तर हा होता आपला पहिला प्री इव्हेंट.
तर ह्या असेच व्लॉग्स परत पुढे चॅनलवर येत राहणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर रुपरेटके बॉयज आवाज दो, आवाज दो. चकला बकला, चकला बकला.